अरे ऐकू कसं येईल, कारण मी काही बोललोच नव्हतो. बरोबर आहे. जसं कानावर जर शब्द पडले तर ते ऐकू येतात आणि ऐकू येणारा प्रत्येक शब्द म्हणजेच काय असतो, ध्वनी. तर आज आपल्याला पाहायचं आहे 17वं प्रकरण, ध्वनिदर्शक शब्द. इतक्या वेळ आवाज येत नव्हता ना, आता यायलाय का आवाज? राईट. मग आज आपण पाहणार आहोत ध्वनिदर्शक शब्द याचा स्वाध्याय. यापूर्वीच्या तासामध्ये तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द सगळे समजावून सांगितले होते, बरोबर आहे ना? आता तुम्ही घाबरून गेलात ना, सर बोलायले तर काही ऐकूच येईल असं तुम्हालाही वाटलं ना. मी मुद्दाम तुम्हाला या प्रकरणाचं शीर्षक समजावून सांगण्यासाठी तुम्हाला मी तशा पद्धतीचे हावभाव केले. आता उघडा पुस्तक आणि पाहूया नमुना प्रश्न. ध्वनिदर्शक शब्द हे तुम्ही सगळ्यांनी ध्वनिदर्शक शब्द तर पाठ केले ना? नसेल पाठ केले तर अगोदर पाठांतर करा, नंतर मग हा भाग पहा. बरं बघा काय आहे नमुना प्रश्नात. योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सिंहाची गर्जना तशी कोल्ह्याची. आता एवढं लक्षात ठेवा, सिंहाची काय असते? गर्जना. कदाचित ह्याच प्रश्नात आलेला हे जे प्रश्न आहे ते दुसऱ्या प्रश्नात आलेलं आपल्याला उत्तर असू शकते बरं का. तिथे विचारू शकते सिंहाची काय असती, मग तुम्हाला सांगता यायला पाहिजे गर्जना. म्हणून लक्षात ठेवा, सिंहाची गर्जना तशी कोल्ह्याची डरकाळी. डरकाळी तो वाघाची असती. मग चिवचिव तर पक्ष्याची असती. आणि भुनभुन कुणाची असती? डासांची भुनभुन असती. उरलं काय? कोल्हे कुई. त्याच्या शब्दातच उत्तर आहे बरं का. कोल्ह्याची कोल्हे कुई. पण तिन्ही पर्याय समजले ना तुम्हाला, कशा कशाचं काय ते? छान. दुसरा प्रश्न काय म्हणलंय? ध्वनिदर्शक शब्दांची चुकीची जोडी निवडा म्हणले. चुकीची जोडी. पहिलं म्हणलंय बरोबर आहे, 3 आणि 1 चुकीची आहे. कबुतराचे घुमणे. घुमणे, कबुतराचं घुमणे बरोबर आहे की रे हे तर. त्याच्यानंतर मग पुन्हा अजून काय आहे पुढचं? कोंबडा. कोंबड्याचं आरवणे. आरवणे कोंबड्याचं बरोबर आहे. कुकुचुकू. घोड्याचं खिंकाळणे हेही बरोबर आहे. पण गाढवाचं हंबरणे चुकीचं आहे. गाईचं हंबरणे आहे, बरोबर आहे. म्हणून चुकीची जोडी काय आहे तर पर्याय नंबर 4, गाईचं हंबरणे आणि गाढवाचे ओरडणे असते. तिसरं बरोबर असलेली ध्वनिदर्शक शब्दांची जोडी निवडा म्हणले बरं का. विजेचा बरोबर असलेली. आता 3 चूक आहे त्यांनी, एकच बरोबर आहे. विजेचा किनकिनाट. विजेचा किनकिनाट नाही, हे तर चुकलं. मग काय असते? विजेचा कडकडाट असते, बरोबर आहे. वीज अशी कडकड कडकडती, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? नाण्यांचा गडगडाट नाही, ढगांचा गडगडाट असतो. मग पुन्हा ढगांचा चमचमाट. चुकलं तर ढगांचा गडगडाट असतो. तर आता 3ही हे चुकीचे आहेत, बरोबर एकच आहे. तलवारीचा खणखणाट. हर हर महादेव म्हणून ज्यावेळेस 2 सैन्य एकमेकाला भिडतात त्यावेळेस तलवारीचा खन 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 खनाट ऐकू येतो. बघा अशा प्रकारे नमुना प्रश्न झाले आपले. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? नमुना प्रश्नामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रश्न वाचता त्यावेळेस हळूच लक्ष तुमचं उत्तराकडे जात आहे. म्हणून पुस्तकामध्ये कधीही उत्तरं लिहायचे नाहीत. तर वही उघडा. वहीवर अशा प्रकारे धड्याचं नाव लिहा, शीर्षक लिहा, दिनांक टाका, वार टाका, प्रश्न पहिला लिहा, त्याच्या खाली 1 2 3 4 5 6 लिहा, त्याच्या प्रत्येकाच्या पुढे 1 2 3 4 वर्तुळ काढा आणि जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं क्रमांकाचं त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर इथं वहीमध्ये रंगवा. समजलं? बघा प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिला आहे बेडकाचे. ड्राव ड्राव. बेडूक कसं करतं रे? ड्राव ड्राव. पावसाळ्यात बघा बरं, इकडून तिकडे जाऊ लागलात तुम्ही रात्री, आवाज येते ड्राव 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 ड्राव, आहे का नाही हे बेडूक. तर शेळीचं मॅ मॅ. बरोबर आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3
ओरडणे, ओरडणे कुणाचा असते? गाढवाचे ओरडणे. आरवणे कोंबडीचं आरवणे. आणि खिंकाळणे घोड्याचं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं आहे हे. लगेच इथं 3ला छानपैकी रंगवा. रंगवण्याचा सराव सुद्धा तुमचा व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न काय दिले? पुढचा प्रश्न मधमाशांचा गुंजारव. मधमाशांचा गुंजारव हे लक्षात ठेवा. तसा हंसाचा मी सांगितलं होतं. केकारव तर मोराचा आहे. कलकलाट तर पक्ष्यांचा भांडणाचा आहे. चित्कार तर हत्तीचा आहे. तर हंसाचा कलरव म्हणजेच काय? तर हंसाचा आवाज कलरव आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. कोणतं येतंय आणि कोणतं येत नाही हेही लक्षात ठेवा. तिसरं नाण्याची छनछन. आता लक्षात ठेवा. छन 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 खिशातून पडले बघा नाणे. छन 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 आवाज आला का लक्षात? कधी कधी खिशातून दस्ती काढायला जाते, नाणे पडतात खाली. लगेच पप्पाच्या खिशातून नाणे पडले की तुम्ही पळत पळत असाल, मला एक तुला एक मला एक. आहे का नाही? ते काय होतं? छन 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 आवाज येते. नाण्याची छनछन तशी पैजनाची छुम छुम. बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. छुम छुम पैजण म्हणजेच पायामधलं पैंजण. पुढचं चैन पायातली. सटकन निसटलं. हातात ग्लास होता आणि सटकन निसटला. बरोबर आहे. ग्लास कसा निसटते? सटकन. तसं खळकन फुटणे. खळकन फुटलं बघा. म्हणून पडणे नाही, वळणे नाही की उडणे नाही. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न पाठांतर झालं तर फार सोपं आहे बघा. कितवा? 5वा. कुत्र्याचं भुंकणं. तसं म्हशीचे, आता मागच्या पाठात बघितलं होतं, म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. बरोबर आहे. आणि मग इथं तिच्या ओरडण्याला रेकणे. हंबरणे तर कोण? गाईचं आहे. बरोबर आहे. ड्रावणे म्हणजे बेडकाचं. तर रेकणे म्हशीचं. घुमणे घुबडाचं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच त्याला रंगवा. त्याच्यानंतर पुढचं पावसाची रिप रिप. पाऊस कसा पडते? रिप रिप. तसं पानांची काय होते? पानांचा आवाज कसा येतो रे झाडाखाली थांबल्यावर? सळसळ सळसळ. घळघळ नाही. अश्रूंची घळघळ आहे. रक्त निघालं तर भळभळ रक्त वाहते आणि ओढ्याचं पाणी खळखळ वाहत आहे. पण पानांची सळसळ. म्हणून 6व्याचं 1. अशा प्रकारे हे प्रश्न पहिला झाला. आता प्रश्न दुसरा तुम्ही सोडवा अगोदर. सोडवलात ना? नाही सोडवलात मग सोडवा. तुम्ही सोडवल्याशिवाय मी शिकवणार नाही. सोडवा अगोदर व्हिडिओला पॉज करून. व्हेरी गुड. सोडवला ना? आता पहा तुमचे उत्तरं आणि इथं आलेली उत्तरं तपासून घ्या. ध्वनिदर्शक शब्दांची चुकीची जोडी निवडा असं म्हणलेलं बरं का. मग आता पहिलं आहे कोकिळेची कुहू कुहू. बरोबर आहे. कोकिळा कशी करते रे? कुहू कुहू. त्यानंतर चिमणीची चिव चिव. बरोबर आहे. रातकिड्यांची किरकिर. हेही बरोबर आहे. मग डासांची भुनभुन. रात्री असते भुनभुन पण इथं दिलंय गुणगुण. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. वहीमध्ये लगेच रंगवा. आलं ना? हेच तुमचंही छान. आणि उरलेले पाठांतर करा बरं का. 3 जे बरोबर आहेत ना ते लक्षात ठेवा, कारण हे इथं असलेले पुढच्या एखाद्या प्रश्नात येऊ शकतं. दुसरं हंसाचा कलरव. बरोबर आहे का? आता वरच पाठ केलं होतं बघा. कलरव. हंसाचा कलरव. बरोबर आहे. हत्तीचा चित्कार हेही वरच पाठ केलं होतं. हत्तीचा आवाज म्हणजे काय? चित्कार आवाज आला. पक्ष्याच्या भांडणाला काय म्हणतात? कलकलाट. हेही बरोबर आहे. आणि मोरांचा केकारव हे वरच बघितलंय ह्याच पानावर एकदम पहिलं. पण इथं चुकलं. गुंजारव दिलंय. तर मोरांचा काय असतंय? केकारव. आणि मधमाशाचा भुंग्यांचा गुंजारव असते. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं? चला पुढचा प्रश्न तिसरा. बेडकाचे ड्रावणे. घोड्याचे खिंकाळणे. खिंकाळणे.
आणि म्हशीचे रेकणे हे बरोबर आहे, पण सापाचे घुतकारणे चुकलं, घुबडाचे घुतकारणे, सापाचे फुसफुस करणे, फुतकारणे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 3. लगेच 3ला रंगवा. चला पुढचा, लगे पाठांतर करा. पुढचं, सापाचा फुतकार बरोबर आहे, घुबडाचा घुतकार हेही बरोबर आहे, माकडाचा भुबुक्कार हेही बरोबर आहे, पण भुंग्यांचा चित्कार नाही आहे, हत्तीचा चित्कार आहे. म्हणून भुंगा, मधमाशीचं गुंजारव. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं. पुढचा 5वा प्रश्न, कोल्ह्याची कोल्हे किवई, कोल्हे कुई बरोबर आहे. त्याच्यानंतर कावळ्याची कावकाव बरोबर आहे, वाघाची गर्जना बरोबर आहे, डासांची भुनभुन बरोबर आहे. आता सगळेच बरोबर आहे, आता काय करावं, चुकलं. हे स्कॉलरशिप म्हणजे सोपं नसतंय, आपल्याला वाटतं सगळंच बरोबर आहे पण कुठंतरी चुकतंय, म्हणून पाठांतर करावं लागतंय. वाघाची डरकाळी असते, ऐकली का डरकाळी? ती ऐकली का डरकाळी? म्हणजे वाघ काय गर्जना केली, म्हणजे कुणी सिंह गर्जना, सिंहाची गर्जना आणि वाघाची डरकाळी. समजलं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, वाघाची गर्जना हे चुकलं, सिंहाची गर्जना असतंय. समजलं. चला सोडवा 3रा प्रश्न. जसं जसं पुढं जाताल ना तसं तसं सगळे प्रश्न तुम्हाला सोपे सोपे वाटू लागतात. बघा प्रश्न 3रा, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिलं, गाय आपल्या वासराला पाहून डॅश डॅश. मग वासराला पाहून रेकते का? नाही, हे तर म्हैस रेकते. ओरडते का? नाही, तर नाही, गाढव ओरडते. खिंकाळते का? हे तर घोडा खिंकाळते. मग गाय काय करते? हंब्या हंबरते. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगे 4थ्या ह्याला रंगवायचं. वहीवर केलात ना, प्रश्न पहिल्याच्या खाली प्रश्न 2रा, त्याच्या खाली प्रश्न 3रा, असं रंगवा. हां. पुढचं, आजीच्या बटव्यामधून नाण्याची डॅश डॅश ऐकू येते. काय ऐकू येते? खिशातून नाणी पडली की कशा ऐकू येते? छन छन, राईट. म्हणून 2ऱ्याचं उत्तर छन छन, नाण्याची छन छन ऐकू येते, पर्याय नंबर 1. पुढचं, टिकटिक घड्याळीची, छुमछुम पैंजणाची आणि किनकिन कशाची सांगा बरं? आणि बांगड्याची किनकिन असते. हां चला पुढचं, मी औषधाची गोळी डॅश डॅश गिळली. भुर्रकन पक्षी उडते, मटकन खाली बसते आणि सपकन घसरून पडते. मग औषधाची गोळी गटकन गिळली. म्हणून प्रश्न 3ऱ्याचं पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर 4था काय आहे? पार्थला आज सुट्टी असल्याने तो दिवसभर आजी आजोबांसोबत डॅश डॅश करीत बसला होता. मग पार्थला आज सुट्टी असल्यानं तो दिवसभर आजीसोबत काय करू लागला? चिवचिव तर चिमण्या करतात, रिप रिप तर पाऊस पडतोय, ढम ढम तर ढोल वाजतंय, तर वटवट करू लागला. म्हणून 4थ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. 5वा आणि बघा बरं 5वा 4थ्याच्या पुढचा, सकाळीच घरामागील झाडावर माकडांचा डॅश डॅश सुरू झाला. गुंजारव तर मधमाशांचा भुंग्याचा असते, भुनभुन तर डासाची असती, खळखळाट तर पाण्याचा असते ओढ्याच्या, तर माकडांचा काय असते मग? भुबुक्कार. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बालमित्रांनो, त्याच्या पुढचा प्रश्न तर नाहीच आहे. बघत बघत हे प्रश्न सगळेच संपले. अशा प्रकारे फार सोपा मनोरंजनात्मक असा हा भाग होता. तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करताना थोडं हे टेन्शन घेऊ नका. असं स्वतःला समजवा की मी अभ्यास करायलो आहे म्हणजे मला नवीन काहीतरी शिकायला मिळायलं आहे, मी अभ्यास करतो आहे म्हणजे मला खूप छान माहिती मिळत आहे असं समजा. टेन्शन घ्यायचं नाही. पाठांतर करा, वाचन करा आणि आपल्या ज्ञानात भर घाला. मार्क 100% तुम्हाला चांगलेच पडतील. हा भाग पाहिला त्याबद्दल धन्यवाद.